नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रीती पाटील, सुमन हायस्कूल नंबर 6। आज आपण इयत्ता 10वी स्वाध्याय 4.3 चा प्रश्न क्रमांक 2 अभ्यासणार आहोत। तर बघा, या प्रश्न क्रमांक 2 मध्ये म्हटलेलं आहे की प्रश्न 1 मध्ये दिलेल्या द्विघात समीकरणाचे बीज द्विघात सूत्राचा उपयोग करून मिळवा। मग आपल्याला या उदाहरणांमध्ये तर जे द्विघात सूत्र आहे तर त्या सूत्राचा उपयोग करून समीकरणाचे जे बीज आहे ते आपल्याला मिळवायचे आहे। तर बघा, या द्विघातचे जे सूत्र आहे तर ते सूत्र आहे x बरोबर -b प्लस मायनस अंडररूट ऑफ किंवा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac छेद 2a असं या द्विघात समीकरणाचं जे सूत्र आहे तर आपल्याला या सूत्राच्या मदतीने समीकरणाचे जे बीज आहे ते आपल्याला शोधायचे आहे। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे समीकरण आहे या समीकरणाची जी तुलना आहे तर ती आपण समजा समीकरण 2x वर्ग वजा 7x अधिक 3 बरोबर 0 ची तुलना x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी केल्यास तर दिलेलं जे द्विघात समीकरण आहे तर त्याची तुलना आपल्याला ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करायची आहे। मग केल्यावर बघा, आपल्याला येथे a ऐवजी किंवा a ची किंमत किती मिळेल 2। तसंच बघा, तर आता येथे हा जो b आहे तर b ऐवजी किंमत किती आलेली आहे -7 आणि c ची जी किंमत आहे तर c ची किंमत आपल्याला 3 मिळालेली आहे। मग आपण अशा प्रकारे स्मॉल abc च्या किमती सर्वप्रथम मिळवून घेतल्या। आता आपल्याला त्या सूत्राचा उपयोग करायचा आहे। तर सूत्र लिहित असताना x बरोबर -b प्लस मायनस रूट ऑफ b वर्ग वजा 4ac छेद 2a हे सूत्र आहे। मग आपण सर्वप्रथम b वर्ग वजा 4ac ची किंमत मिळवून घेऊ। तर b वर्ग वजा 4ac, ठीक आहे, तर b वर्ग। मग बघा, येथे जी b ची किंमत आहे, b ची किंमत किती आहे -7 वजा 7चा वर्ग वजा 4 गुणिला a ची किंमत किती आहे 2 गुणिला c ची किंमत किती आहे 3। तर बघा, येथे वजा 7चा वर्ग 2 ऋण संख्यांचा गुणाकार काय होतो धन, वजा 7 गुणिला वजा 7 तर यांचा गुणाकार आपल्याला मिळेल अधिक 49। तर वजा 4 गुणिला 2 वजा 8 वजा 8 गुणिला 3 तर वजा 24। तर बघा, 49 मधून 24 गेले तर आपल्याला किंमत मिळते 25। ठीक आहे, तर या b वर्ग वजा 4ac ची किंमत आपल्याला किती मिळेल 25। मग आता आपण तर या b वर्ग वजा 4ac ची किंमत या सूत्रामध्ये टाकू। तर बघा, x बरोबर -b, तर बघा -b, तर b ची किंमत किती आहे -7, आधीच हे मायनस चिन्ह आणि b ची किंमत -7 प्लस मायनस तर b वर्ग वजा 4ac। तर बघा, या पूर्ण b वर्ग वजा 4ac ची किंमत किती मिळालेली आहे आपल्याला, तर b वर्ग वजा 4ac ची किंमत आपल्याला 25 मिळालेली आहे भागिला 2a। तर 2 गुणिला a ची किंमत किती आहे 2। मग बघा, येथे x बरोबर मायनस कंसाच्या बाहेर मायनस आहे आणि कंसात देखील मायनस आहे, मायनस मायनस प्लस 7 तर प्लस मायनस वर्गमुळात 25 ची किंमत किती मिळेल 5 भागिला 2 गुणिला 2 म्हणजेच 4। मग बघा, येथे
x बरोबर आता आपल्याला हा जो 5 आहे तर तो एकदा धन घ्यायचा आहे आणि दुसऱ्यांदा x मध्ये त्या 5ची जी किंमत आहे तर ती काय घ्यायची आहे ऋण म्हणून x अधिक 5 भागिला 4 तर 7 5 किती 12 12 भागिला 4 4 त्रिक 12 म्हणजे x ची किंमत आपल्याला किती मिळाली 3 अथवा तर बघा अथवा आता x ची किंमत पहिल्यांदा आपण काय घेतली अधिक 5 घेतली आता दुसऱ्यांदा आपल्याला x ची किंमत काय घ्यायची आहे ऋण 5 मग x वजा 5 भागिला 4 ठीक आहे 7 मधून 5 गेले तर 2 भागिला 4 2/4 म्हणजेच काय तर 1/2 मग बघा येथे लिहायचं की अशा प्रकारे समीकरणाचे बीज तर 3 समीकरणाचे बीज 3 आणि 1/2 मिळते। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण दुसरं उदाहरण सोडवू तर बघा याची देखील ax वर्ग अधिक bx अधिक c शी तुलना केल्यास मग बघा येथे a ची किंमत किती मिळेल 2 b तर येथे b ऐवजी येथे याचा सहगुणक काय आहे 1 म्हणजे b ची किंमत येथे आपल्याला 1 मिळेल आणि ax वर्ग अधिक bx अधिक c तर येथे आपल्याला जो c आहे तर c ची किंमत आपल्याला किती मिळेल वजा 4 मागे आपण b वर्ग वजा 4 ac तर b वर्ग वजा 4 ac तर बघा b ची किंमत आहे 1 चा वर्ग वजा 4 गुणिला a ची किंमत 2 गुणिला c ची किंमत वजा 4 तर बघा येथे 1 चा वर्ग 1 वजा 4 गुणिला 2 तर वजा 8 आणि वजा 8 गुणिला वजा 4 तर 8 चौक 32 तर येथे वजा वजा अधिक 32 म्हणजे 1 येथे आपल्याला अधिक 32 अधिक 1 म्हणजे 33 ठीक आहे आता आपण येथे तर जे सूत्र आहे ते x बरोबर मायनस b प्लस मायनस रूट ऑफ b वर्ग वजा 4 ac छेद 2a ठीक आहे बघा तर आता येथे x बरोबर मायनस b तर मायनस b ची किंमत किती आहे 1 प्लस मायनस तर बघा या पूर्ण b वर्ग वजा 4 ac ची जी किंमत आपण मिळवलेली आहे ती किंमत आपण येथे टाकू तर ती किंमत आहे 33 भागिला 2 गुणिला a ची किंमत किती आहे तर a ची किंमत आहे 2 ठीक आहे बरोबर -1 प्लस मायनस रूट ऑफ 33 डिवायडेड बाय 2 गुणिला 2 किती 4 मग बघा आता आपण जे बीज लिहित असताना एकदा प्लस 33 लिहू आणि दुसऱ्यांदा -33 लिहू मग बघा येथे x बरोबर -1 प्लस 33 भागिला 4 आणि x ची आता दुसरी किंमत कोणती आहे तर x बरोबर -1 मायनस 33 डिवायडेड बाय 4 अशा प्रकारे आपल्याला या समीकरणाचे बीज मिळाले मग बघा आपण आता खाली लिहू तर अशा प्रकारे समीकरणाचे बीज किती -1 प्लस वर्गमुळात 33 भागिला 4 आणि -1 वजा वर्गमुळात 33 भागिला 4 मिळते ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण स्वाध्याय 4.3
3चा प्रश्न क्रमांक 2 मधील पहिलं आणि दुसरं उदाहरण आपण सोडवलं, तर जे तिसरं आणि चौथं उदाहरण आहे, तिसरं आणि चौथं उदाहरण याच प्रकारे तुम्हाला समीकरणाचे बीज स्वरूपात त्याचे बीज मिळवायचे आहे आणि ते तुम्हाला होमवर्कला सोडवायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय 4.3चा प्रश्न क्रमांक 3 मधील उदाहरणचा अभ्यास करू. तर बघा, प्रश्न क्रमांक 3 म्हटलेला आहे, खालील समीकरणाचे बीज शोधा. तर बघा, उदाहरण दिलेलं आहे x वजा 1/x बरोबर 3, ज्यात x डज नॉट इक्वल टू 0. तर बघा, आपण सर्वप्रथम हे जे उदाहरण आहे ते जसंच्या तसं लिहून घेऊ. x वजा 1/x बरोबर 3, ज्यात x डज नॉट इक्वल टू 0. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपल्याला माहित आहे, तर आधी आपण काय काढतो, लसावी काढतो. मग बघा, तर याचा छेद काय आहे, 1. तर दोघांचा छेद समान असावा यासाठी, तर याचा छेद 1 आहे, तर याचा छेद 1 येण्यासाठी याला 1ला आपल्याला कशाने गुणावं लागेल, तर 1ला आपल्याला x ने गुणावं लागेल. मग केवळ खालीच नव्हे तर वरच्या पदाला देखील आपल्याला x ने गुणावं लागेल. मग बघा, वरचं पद जे आहे तर त्याला आपण x ने गुणू. x गुणिला x भागिला 1 गुणिला x वजा 1/x बरोबर 3. तर बघा, येथे x गुणिला x म्हणजेच x वर्ग, तर वजा 1, दोघांचा 1 गुणिला x म्हणजे x. तर हे पद व हे पद दोघांचा जो छेद आहे तो समान झाला आणि तो काय आहे, x. छेद समान झाल्यावर तो आपण एकचदा लिहितो, म्हणजे भागिला x बरोबर 3. तर बघा, आता हा जो x आहे तर तो 3ला काय होईल, गुणिला. तर x वर्ग वजा 1 बरोबर 3x. ठीक आहे बघा, तर x वर्ग हा 3x इकडं येताना वजा 3x वजा 1 बरोबर 0. ठीक आहे बघा, आता आपण हे जे द्विघात समीकरण आहे त्याची x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना केल्यास मग बघा, a बरोबर आपल्याला 1 किंमत मिळेल, b बरोबर आपल्याला वजा 3 किंमत मिळेल आणि c बरोबर आपल्याला वजा 1 किंमत मिळते. तर आता आपण जो b वर्ग वजा 4ac आहे तर त्याची किंमत मिळवू. तर बघा, b वर्ग, मग आपल्याला b ची किंमत किती मिळालेली आहे, वजा 3, वजा 3चा वर्ग वजा 4 गुणिला a ची किंमत 1 गुणिला वजा 1. तर बघा, वजा 3चा वर्ग वजा 3चा वर्ग, दोन ऋण संख्यांचा गुणाकार काय मिळतो, धन. वजा 3 गुणिला वजा 3 यांचा गुणाकार होईल किंवा वजा 3चा वर्ग अधिक 9. तर वजा 4 गुणिला 1 म्हणजे वजा 4 आणि वजा 4 गुणिला वजा 1 तर वजा वजा अधिक 4. ठीक आहे बघा, अधिक 4. तर 9 4 किती होतील, 13. ठीक आहे बघा, आता आपल्याला समीकरणाचे बीज शोधण्याचं जे सूत्र आहे त्याचा उपयोग करायचा आहे. तर x बरोबर -b प्लस मायनस रूट ऑफ b वर्ग वजा 4ac भागिला 2a. ठीक आहे बघा, बरोबर. तर -b आधी मायनस b ची किंमत काय आहे, ऋण 3 प्लस मायनस. तर बघा, या b वर्ग वजा 4ac ची टोटली किंमत किती आहे, तर ती आहे 13. मग इथं वर्गमुळात, तर या b वर्ग वजा 4ac ची किंमत आपण येथे टाकू, तर ती किंमत आहे 13 भागिला 2 गुणिला a ची किंमत किती आहे, 1. ठीक आहे, बरोबर. तर वर्गमुळात ऋण आहे आणि कंसात ऋण आहे आणि कंसाच्या बाहेर देखील ऋण आहे, तर ऋण ऋण धन. मग इथं बघा, अधिक 3 प्लस मायनस वर्गमुळात 13
भागीला 2 गुणिला 1 म्हणजेच 2. मग आता बघा समीकरणाचे बीज जे एक्सची किंमत आहे तर ती एकदा आपण काय घेऊ तर एकदा आपण ती धन 13 घेऊ आणि दुसऱ्यांदा आपण ती जी किंमत आहे तर ती ऋण 13 घेऊ. मग बघा येथे तर एक्स बरोबर तर 3 अधिक वर्गमुळात 13 भागीला 2 आणि आता दुसऱ्यांदा आपल्याला जो वर्गमुळात 13 आहे तर तो काय घ्यायचा आहे ऋण. तर एक्स बरोबर 3 वजा वर्गमुळात 13 भागीला 2. तर बघा मग लिहायचं अशा प्रकारे समीकरणाचे बीज काय मिळत आहे आपल्याला तर ते मिळत आहे 3 अधिक वर्गमुळात 13 भागीला 2 आणि 3 वजा वर्गमुळात 13 भागीला 2. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, यातीलच जे दुसरं उदाहरण आहे तर तुम्हाला ते स्वाध्याय वहीमध्ये तुम्हाला ते सोडवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय 4.3 चा प्रश्न क्रमांक 4 अभ्यासणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 4 मध्ये म्हटलेला आहे रेहमानचे आजपासूनचे किंवा आतापासूनचे 3 वर्षापूर्वीच्या वयाचा व्यस्त आणि आतापासूनच्या 5 वर्ष नंतरच्या वयाच्या व्यस्तची बेरीज 1/3 आहे. तर त्याचे आताचे वय शोधा. तर विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जो रेहमान आहे तर त्याच्या 3 वर्षापूर्वीच्या वयाचं व्यस्त आणि 5 वर्षानंतरच्या वयाच्या व्यस्तची बेरीज 1/3 आहे. तर त्या रेहमानचे आताचे वय आपल्याला शोधायचे आहे. तर आपल्याला त्या रेहमानचे आताचे वय माहीत नाही म्हणून येथे आपण त्या रेहमानचे आताचे वय x वर्ष मानू. तर बघा आताच्या वयाच्या 3 वर्षा आधीचे वय तर रेहमानचे आताच्या वयाच्या 3 वर्ष पूर्वीचे वय बरोबर. मग आताचे वय काय आहे तर आताचे वय x आहे आणि पूर्वीचे वय म्हटलेलं आहे म्हणजे x वजा 3 वर्ष. तसंच बघा रेहमानचे आताच्या वयाच्या 5 वर्ष नंतरचे वय. तर आताचं वय काय आहे x आणि त्या आताच्या वयाच्या 5 वर्ष नंतरचे वय म्हणजे अधिक 5 वर्ष बरोबर. तर दोघांच्या वयाच्या व्यस्तची बेरीज तर बघा दोघांच्या वयाच्या व्यस्तची बेरीज किती आहे 1/3 आहे. ठीक आहे. मग बघा तर दोघांच्या वयाच्या व्यस्त तर रेहमानचं जे वय आहे ते x वजा 3 तर त्याचा व्यस्त काय येईल 1/x वजा 3 आणि रेहमानचं जे 5 वर्षानंतरचं जे वय आहे तर त्याचं जे व्यस्त आहे तर त्याची बेरीज काय येईल
तर x अधिक 5. मग बघा दोघांच्या वयाचं जे व्यस्त आहे तर त्याची बेरीज किती म्हटलेली आहे, ती म्हटलेली आहे 1/3. ठीक आहे बघा, आपल्याला येथे छेद समान करायचा आहे. छेद समान करण्यासाठी या पदाला आपल्याला x अधिक 5 ने गुणावं लागेल. मग वरती देखील आपल्याला x अधिक 5 ने गुणावं लागेल आणि हे जे पद आहे तर त्याला x अधिक 3 ने गुणावं लागेल. तर वरती देखील हा जो 1 असेल तर त्याला कशाने गुणाल, x वजा 3 ने. बरोबर. तर दोघांचा जो छेद आहे तर तो काय लिहू आपण, x वजा 3 गुणिला x अधिक 5 बरोबर 1/3. तर बघा येथे x अधिक कंस आपण येथे सुटा करू, तर x अधिक 5 अधिक x वजा 3 भागिला. तर बघा आता x जे x अधिक a गुणिला x अधिक b चा वर्गविस्तार असतो x वर्ग अधिक a अधिक b गुणिला x अधिक a गुणिला b हा वर्गविस्तार असतो. मग बघा येथे जो a आहे, a ऐवजी किंमत आहे -3 आणि b ऐवजी किंमत आहे अधिक 5. मग बघा सर्वप्रथम x वर्ग अधिक a अधिक b, a ची किंमत -3 आणि b ची किंमत काय आहे अधिक 5. a अधिक b गुणिला x अधिक a गुणिला b, a ची किंमत किती आहे -3 गुणिला b ची किंमत 5 बरोबर 1/3. मग बघा x अधिक x किती होतील, तर x अधिक x 2x अधिक 5 वजा 3, 5 मधून 3 गेले तर येथे 2 भागिला. तर बघा हा x वर्ग अधिक वजा 3 अधिक 5, 5 3 गेली तर 2, 2 गुणिला x म्हणजे 2x. आता वजा 3 गुणिला 5, वजा 3 गुणिला 5 म्हणजे वजा 15 बरोबर 1/3. तर बघा आता यांचा तिरकस गुणाकार 3 गुणिला 2x अधिक 2 बरोबर 1 गुणिला हे पूर्ण समीकरण. मग बघा येथे 3 गुणिला 2x अधिक 2 बरोबर तर 1 गुणिला x वर्ग अधिक 2x वजा 15. ठीक आहे बघा 3 गुणिला 2x म्हणजे किती 6x, 3 गुणिला 2 म्हणजे किती 6 बरोबर हा एक पूर्ण कंसाला गुणिला आहे ते समीकरण जसंच्या तसं x वर्ग अधिक 2x वजा 15. तर बघा जे समीकरण आहे x वर्ग अधिक 2x वजा 15, हा 6x इकडे येताना काय होईल वजा 6x, म्हणून तर x वर्ग अधिक 2x वजा 6x. ठीक आहे बघा हा 6x इकडे येताना या 2xच्या जवळ आपण जेव्हा लिहितोय तो अधिक 6x इकडे आपल्याला वजा 6x म्हणून आपण लिहित आहोत. तर बघा हा वजा 15 तर येथे हा जो 6 आहे तर हा 6 देखील इकडे येताना किती होईल वजा 6 बरोबर 0. तर बघा x वर्ग अधिक 2x वजा 6x, 6x मधून 2x केले तर 4x, पण मोठ्या संख्येला ऋण चिन्ह आहे म्हणून वजा 4x वजा 15 आणि वजा 6 दोन ऋण संख्यांची बेरीज होते आणि ज्या आलेल्या उत्तराला ऋण चिन्ह द्यावं लागतं. तर वजा 21 बरोबर 0. ठीक आहे बघा आता प्रथम पद आणि अंतिम पद यांचा गुणाकार. मग बघा x वर्ग गुणिला वजा 21 बरोबर वजा 21x वर्ग. तर बघा अशा दोन संख्या शोधायच्या की ज्यांचा गुणाकार वजा 21x वर्ग होईल आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती झाली पाहिजे वजा 4x. मग बघा जर आपण वजा 7x आणि अधिक 3x केलं तर बघा
की वजा 7x गुणिला 3x, तर यांचा गुणाकार किती होईल? वजा 21x वर्ग, म्हणजे त्यांचा गुणाकार किती झाला पाहिजे? वजा 21 वर्ग आणि वजा 7x अधिक 3x यांची जर बेरीज केली तर ती किती होईल? वजा 4x. ठीक आहे, मग आता आपण हा जो वजा 4x आहे तर याला अशा पद्धतीने लिहू. प्रथम पहिलं पद जसंच्या तसं. तर बघा की जो 7x आहे तो वजा आहे, वजा 7x अधिक 3x बरोबर. 7मधून 3 गेले तर 4x, मोठ्या संख्येला ऋण चिन्ह आहे म्हणजे वजा 4x वजा 21 बरोबर 0. ठीक आहे, तर बघा हा ग्रुप आणि हा ग्रुप, या ग्रुपमध्ये सामान्य पद म्हणून काय मिळेल? तर x हे पद मिळेल. तर या x वर्ग मधील x हा निघालेला आहे तर येथे x शिल्लक राहील, वजा याचा x हे सामान्य पद म्हणून निघालेला आहे तर येथे वजा 7 शिल्लक राहील. तर या दोघांकडे सामान्य पद म्हणून अधिक 3 हे पद बाहेर निघेल तर याच्याकडे शिल्लक राहील. तर याचा 3 बाहेर निघालेला आहे म्हणजे याच्याकडे x शिल्लक राहील आणि 3 7 21 म्हणजे येथे वजा 7 बरोबर 0. तर बघा एवढा ग्रुप व एवढा ग्रुप दोघांकडे सामान्य पद म्हणून काय आहे? x वजा 7 आणि x अधिक 3 बरोबर 0. मग बघा आता सर्वप्रथम तर x वजा 7 बरोबर 0 घेतलं तर x बरोबर हा वजा 7 इकडे जाताना अधिक 7 अथवा, तर बघा अथवा दुसरी x ची किंमत काय आहे? तर x अधिक 3 बरोबर 0, तर x बरोबर ऋण 3. परंतु जे वय आहे तर वय हे कसं असतं? वय हे ऋण राहत नाही, तर वय हे काय असतं? धन. म्हणून आपण x ची किंमत वजा 3 ही आपण मानणार नाही. तर x ची किंमत ही किती मिळू म्हणू? तर x ची किंमत ही 7. तर बघा येथे म्हणून रेहमानचे आजचे वय, रेहमानचे आजचे वय आपण काय मानलं होतं? तर आजचे वय किंवा आताचे वय तर x वर्ष. ठीक आहे, तर x ची किंमत किती आहे? 7 वर्ष. ठीक आहे, आजचे वय म्हणजेच आताचे वय. अशा प्रकारे आपण या स्वाध्याय 4.3 मधील जो चौथा प्रश्न आहे तर तो अभ्यासला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय 4.3 चा प्रश्न क्रमांक 5 अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बोर्डला जी क्वेश्चन पेपर गुजरातीमध्ये येते म्हणून आपण जो प्रश्न आहे तर आपण गुजरातीमध्ये अभ्यासू. तर बघा स्वाध्याय 4.3 चा प्रश्न क्रमांक 5 मध्ये म्हटलेला आहे, एक वर्ग कसोटीમાં શેફાલીના ગણિત અને અંગ્રેજીના ગુણના સરવાળો 30 છે. तर गणित आणि इंग्लिश या दोघी विषयांच्या जी कसोटीची जी गुणांची बेरीज ही 30 म्हटलेली आहे. जो તેને ગણિતમાં 2 ગુણ વધુ અને અંગ્રેજીમાં 3 ગુણ ઓછા મળ્યા હોતા તો તેમના ગુણાકારનો સરવાળો 210 થયો હોત તો તેને આ બંને વિષયમાં મેળવેલ गुण शोधू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे आपल्याला असं म्हटलेलं आहे की गणित आणि इंग्लिश या दोघी विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची बेरीज ही किती म्हटलेली आहे? 30 म्हटलेली आहे. तसंच बघा गणितात 2 गुण जास्त आणि इंग्रजीत 3 गुण कमी. तर यांच्या जो गुणाकार आहे, जेव्हा गणितात 2 गुण जास्त मिळत आहेत आणि इंग्रजीत 3 गुण कमी मिळत आहे तर यांचा गुणाकार किती म्हटलेला आहे? 210. तर आपल्याला गणित आणि इंग्रजी या विषयातील जे गुण आहेत तर ते आपल्याला शोधायचे आहेत.
तर बघा, सर्वप्रथम आपल्याला असं म्हटलेलं आहे, गणित आणि इंग्रजी या दोघी विषयांच्या गुणांची बेरीज ही किती म्हटलेली आहे? 30. मग गणित आणि इंग्रजी, मग दोघी विषयांच्या गुणांची बेरीज 30 आली पाहिजे. तर सर्वप्रथम आपल्याला गणिताचे गुण माहीत नाहीये, म्हणून आपण गणित विषयाचे जे गुण आहे तर ते किती मानू? x मानू. तर बघा, येथे गणित विषयात x गुण. तर बघा, याच्यामध्ये आता अशी संख्या मिळवू इंग्रजी विषयाच्या गुणांची की त्या दोघांची बेरीज मिळून किती झाले पाहिजे? 30. मग बघा, इंग्रजी विषयात 30 वजा x गुण. तर बघा, गणित आणि इंग्रजी या दोघांच्या गुणांची बेरीज केली समजा, तर x अधिक 30 वजा x, तर या दोघांची बेरीज किती आली पाहिजे? 30. हा अधिक x आणि वजा x कॅन्सल, म्हणजे किती मिळेल? 30. तर अशा प्रकारे गणित विषयात x गुण मानू आणि इंग्रजी विषयात 30 वजा x गुण मानू. आता पुढे काय म्हटलेलं आहे बघा त्यांनी, की गणितामध्ये 2 गुण जास्त. तर बघा, गणित विषयात 2 गुण अधिक. मग बघा, गणित विषयातील गुण किती आहेत? x अधिक. तर 2 गुण कसे आहेत? अधिक, म्हणजे x अधिक 2. तसंच बघा, इंग्रजी विषयात 3 गुण कमी. मग बघा, इंग्रजी विषयातील गुण किती आहेत? तर इंग्रजी विषयातील गुण आहे 30 वजा x, हे इंग्रजी विषयातील गुण. आणि ते कसे आहेत? पुन्हा तर 3 गुण कमी, म्हणजेच वजा 3. ठीक आहे बघा, हा अधिक 30 वजा 3, तर 30 मधून 3 गेले म्हणजे 27 वजा x. ठीक आहे. तर गणित विषयात 2 गुण अधिक आणि इंग्रजी विषयात 3 गुण कमी या दोघांचा जो गुणाकार आहे तर तो किती म्हटलेला आहे? तो म्हटलेला आहे 210. तर बघा, दोघांचा गुणाकार 210 आहे. ठीक आहे. म्हणून तर बघा, गणित विषयात 2 गुण अधिकचं किंमत आहे x अधिक 2 आणि इंग्रजी विषयात 3 गुण कमी म्हणजे 27 वजा x. तर दोघांचा गुणाकार किती म्हटलेला आहे? 210. तर बघा, आता आपण येथे पहिल्या कंसातील पहिल्या पदाने दुसऱ्या कंसातील प्रथम पहिल्या पदाला गुणू, नंतर दुसऱ्या पदाला गुणू. मग x गुणिला 27 म्हणजे किती? 27x. x गुणिला वजा x वजा x वर्ग. तर 2 गुणिला 27 किती? 54. 2 गुणिला वजा x वजा 2x बरोबर 210. ठीक आहे बघा येथे. तर हा वजा x वर्ग. तर 27x अधिक आणि वजा 2x वजा 27x मधून वजा 2x केले तर अधिक 25x. आणि हा जो 54 आहे तर तो काय होईल? तर तो आहे अधिक बरोबर 210. ठीक आहे बघा. आता हा वजा x वर्ग इकडच्या साईडला येताना तो काय होईल? धन म्हणजे x वर्ग. हा 25x इकडच्या साईडला येताना तर काय होईल? ऋण 25x. हा बघा 210 तो याच साईडला आहे म्हणून तो प्लस. आणि हा जो 54 आहे तर तो इकडच्या साईडला येत आहे म्हणजे तो वजा 54 बरोबर 0. ठीक आहे बघा. आता येथे x वर्ग वजा
25x 120 मधून 210 मधून 54 वजा केले तर आपल्याला किंमत मिळते 156. तर बघा येथे हा 25x आहे, तर अधिक येथे 156 बरोबर 0. मग बघा येथे आपल्याला अशा संख्या शोधायच्या आहेत की ज्यांचा गुणाकार, तर प्रथम पहिलं पद आणि अंतिम पद यांचा गुणाकार, तर x वर्ग गुणिला 156 म्हणजे किती, येथे 156 x वर्ग. अशा दोन संख्या की ज्यांचा गुणाकार 156 x वर्ग झाला पाहिजे आणि त्यांची जी बेरीज किंवा वजाबाकी ही वजा 25x झाली पाहिजे. मग बघा की वजा 13x गुणिला वजा 12x, तर वजा 13x आणि वजा 12x यांचा गुणाकार मिळतो अधिक 56x वर्ग, तर अधिक 56x वर्ग. आणि हा वजा 13x अधिक 12x वजा 13x व वजा 12x यांची जी बेरीज आहे ती मिळते आपल्याला वजा 25x. ठीक आहे. मग बघा येथे हा x वर्ग, या 25x ऐवजी आपण लिहू वजा 13x वजा 12x अधिक 156 बरोबर 0. मग बघा या दोघांमध्ये x हे सामान्य पद आहे, हे पद बाहेर काढल्यास याच्याकडे x शिल्लक राहील, x वजा 13. तर यांच्या दोघांकडे समजा आपण जे वजा 12 हे पद जर बाहेर काढलं तर वजा 12 हे पद बाहेर काढलेलं आहे म्हणजे याच्याकडे x शिल्लक राहील आणि 12 गुणिला 13 तर यांचा गुणाकार 156 होतो. तर हा धन आहे, येथे ऋण आणि हा ऋण, तर त्यांचा गुणाकार धन होईल म्हणजे x वजा 13 बरोबर 0. तर बघा x वजा 13 आणि x वजा 13 हे सामान्य पद, x वजा 13 दुसऱ्या कंसात x वजा 12 बरोबर 0. ठीक आहे बघा. तर आता x वजा 13 बरोबर 0 घेतले तर x बरोबर आपल्याला 13 मिळेल, अथवा x वजा 12 बरोबर 0 घेतले तर x बरोबर हा वजा 12 इकडे जाताना काय होईल, अधिक 12. मग बघा आता आपण गणित, आता x ची किंमत 13 घेतल्यास तर गणितातील गुण काय म्हटलेलं मानलेलं आहे आपण, तर गणितातील गुण आपण x मानलेली आहे आणि x ची किंमत 13. तर तेव्हा इंग्रजीतील गुण, तर इंग्रजीतील गुण किती आहे, 30 वजा x. तर बघा 30 वजा 13, 30 मधून 13 गेले तर किती, 17. ठीक आहे. आता x बरोबर आधी आपण 13 घेतले तर x बरोबर 12 घेतल्यास तर गणितातील गुण किती म्हटलेले आहे, गणितातील गुण आहेत 12 म्हणजे x बरोबर 12. तर तेव्हा इंग्रजीतील गुण काय म्हटलंय त्यांनी, 30 वजा x ची किंमत किती घेत आहोत, 12. तर 30 वजा x ची किंमत 12 म्हणजे येथे 18. तर अशा प्रकारे आपण स्वाध्याय 4.3 चा प्रश्न क्रमांक जो 5 आहे तर तो आपण अभ्यासला.